सन्मान केला चेंडू जातोय. पुढे येऊन सळसवून मारला आणि मात्र जयेश मोहिते यांनी आईवा कॅच घेते. जयेश बोराडे यांनी जबरदस्त मी आपला विनंती करतो नितीनजी बोराडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रामदास दादांचं शुभ सन्मान करायचा आहे. फटका आणि नितीनचा. या ठिकाणी विद्यमान माननीय सरपंच जनार्दन दादा कोलंबे यांच्यासाठी ज्यांनी आपली झेल पकडली असे जयेशजी बोराडे यांच्यासाठी 201 रुपये पारितोषिक. आईवा कॅच जयेशजी बोराडे आपण पहिल्या चेंडूवर पारितोषिक आलेला घेऊन जा. षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र लगेच कमबॅक करतो हा भावेश गायकवाड आणि विकेटचं पतन करतो तो म्हणजे नितीन यांचा. जबरदस्त पहिल्या चेंडूवर त्यांनी खणखणीत लॉंग ऑफला मारला षटकार परंतु लगेच विकेटचं पतन करतोय तो म्हणजे भावेश. स्पीडअप करा परेश. बॅटिंगच्या मार्गावर परेश जातात. भावेश गायकवाडने सुंदर कमबॅक केलं. जरी पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकार खाल्ला असेल परंतु दुसऱ्या चेंडूमध्ये त्यांनी विकेट प्राप्त केली ती म्हणजे नितीनची. तिसरा चेंडू भावेशचा. सन्मान दिलाय हलकासा पुश केला परेशने. एक धाव मात्र रोखू शकत नाही ती म्हणजे दामोदर संघाची. 3 चेंडू 7 धावा 1 विकेट्स दामोदर संघाचं. सुंदर क्षेत्र सजवले ते म्हणजे कडाव संघानं एक वलय निर्माण केलंय ते दामोदर संघापुढं या कडाव संघानं. फटका मात्र बॅट चेंडू मात्र बॅटच्या खाली राहिला आणि त्याच्यामुळे पीठ झाला पूर्णपणे फलंदाज कल्पेश. कल्पेश एक उत्कृष्ट असा दामोदर संघाचा फलंदाज, उत्कृष्ट असा गोलंदाज. फटका मात्र हेलिकॉप्टर शॉट जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. खणखणीत षटकार येतोय. भावेश गायकवाडला मात्र सपाटन मार खावा लागतोय. 2 लगातार षटकार येतात म्हणजे पहिल्याच चेंडूवर 1 षटकार लगेच विकेट लगेच 1 रन आणि डॉट बॉल आणि लगेच 5व्या चेंडूमध्ये येतोय खणखणीत षटकार कल्पेश यांचा. धाव संख्या झाली ती तब्बल 13च्या घरात. काय क्लासिक बॅटिंग करतोय आज दामोदर संघ. आज हे क्षेत्र मात्र आणि आज त्यांनी मैदान मात्र गाजवलंय ते दामोदर संघानं. पॉइंटच्या डोक्यावरून काढलेला चेंडू. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सहज रीतीने पूर्ण करेल हा दामोदर संघ. गुड रनिंग द बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. दामोदर संघाची धाव संख्या झाली ती तब्बल 1 षटकानंतर 15. 22च्या षटकात धावाल्या 15 आणि 1 विकेट गारद केलाय नितीन यांच्या स्वरूपात. रमेशजी तुम्हाला सांगावं म्हटलं तर कमिटीमध्ये जेवढी वादळ क्रिकेटची मुलं असेल ना त्यांनी जरा स्टेजची जरा संपर्क करा आणि सर्वांनी ते उपस्थित राहा. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. कुशल गुरव यांचं. एक महान फलंदाज आणि गोलंदाज ज्याची ख्याती असा कुशल गुरव. 40 वॅरियर्सचा हा कर्णधार. KPL असा कुशल गुरव परेशला सामना करेल. परेश फटका सजवलाय. स्क्वेअर लेगला मारलेला फटका. 1 धाव निश्चित मिळेल परंतु कडावकरांची ही फिल्डिंग आहे त्याच्यामुळे कोणताही चुकी करून जमणार नाही. त्याच्यामुळे धाव निश्चित 1च मिळेल. सुंदर फटका होता परेश यांचा परंतु कदाचित शक्ती कमी पडली आणि धाव मात्र 1 मिळाली ती दामोदर संघाला. धाव संख्या 16.
आता मात्र कुशल विरुद्ध कल्पेश. फटका मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न करून रनांची मात्र त्यांना गती आखायची आहे, परंतु फिल्डिंग मात्र बहारदार करतात कडाव संघाचे खेळाडू. एक धावेवर समाधान मानावं लागतंय धामोते संघाला. धामोते संघाची धावसंख्या झाली ती तब्बल 17च्या घरात 1 विकेट्स बाद. धामोते संघाचे पाठराखे वारंवार सहकार्य करतात. जबरदस्त कमबॅक केलंय कुशलने आणि डॉट बॉलचे सांगता होते, निर्धाव चेंडू सांगता होते ती म्हणजे कुशलची परेशच्या मार्फत. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत कुशलने, 2 धावा मात्र खर्च केल्यात आणि डॉट. आपला फटका जो त्याचा फेवरेट फटका मारता प्रयत्न करतोय परेश, परंतु त्या फटका मात्र बेट होतात, कारण समोर पण मात्र एक नामवंत दर्जेदार गोलंदाज तो म्हणजे कुशल. आपल्या चनाक्ष बुद्धीने गोलंदाजी करतो हा कुशल. डॉट बॉलचे सांगता होते, निर्धाव चेंडू सांगता होते कुशल यांची. परत एकदा फटका जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. 1 धाव त्यांनी जिथं मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल. अचूक फेक, अचूक थ्रो होता आणि 2 धाव कोण रोखू शकत नाही. धामोते संघाच्या धावसंख्या 19, अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातला कुशल यांचा. परेशला मात्र आता कान मंत्र देताना कल्पेश, चला स्पीडअप करा. सूर्य मात्र आता अस्ताच्या मार्गावर लागलेला आहे आणि आतापर्यंत चांगले सामने पार पडलेत आपले. फटका सजवलाय, फटका सजवलाय क्वाईट कव्हरच्या दिशेने आणि जातोय खणखणीत षटकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय हा परेश. आपला फेवरेट जो शॉट आहे ना रमेश, तो पूर्णपणे मारचा प्रयत्न केला परेशने आणि त्याच्यावर सप्पल तुझा ठरला हा परेश. कुशलच्या शेवटच्या चेंडूवर मात्र खणखणी षटकार टोकला या परेशने. धावसंख्या झाली ती 2 षटकार सामतीनंतर 25च्या घरात. रुपेशजी मोहिते जरा व्यासपीठात स्थानापन्न होते. रुपेशजी मोहिते तिसरं षटक विक्रांत यांचं. समोर मात्र बलाढ्य फलंदाज कल्पेश. धामोते संघ आणि कडाव संघ यांच्यात हा चालू असलेला सामना, दोन्ही तुल्यबल लढती पाहायला मिळतील आपल्याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, बीट होतात. विक्रांत यांची सुंदर बॉलिंग गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट करतो विक्रांत. संघाला आपल्या कमबॅक करायचं या उद्देशाने गोलंदाजी करतो विक्रांत. लॉंग ऑन इथे अभि 63 नंबरची जर्सी घातलेला अभि देवगरे. उंचपुरा फलंदाज, उंचपुरा गोलंदाज, ताकदीचा फलंदाज अभि. पुढे सरसोन मारलेला चेंडू, कळूनकांचा प्रयत्न. 1 धाव तर निश्चितच पूर्ण होईल धामोते संघाची, दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु जरा थ्रो चुकला. 2 धावा तर पूर्ण झालेल्या धामोते संघाच्या. गुड रनिंग द बिटवीन विकेट म्हणावी लागेल धामोते संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 27च्या घरात. सुंदर असं खेळाचं प्रदर्शन करतो हा धामोते संघ आणि त्याच्या विरोधात कडाव संघ. हा जो सामना जिंकेल तो थेट गणेगावशी आपल्या लढत पाहायला त्यांची मिळेल.
फटका हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याच चाणाक्ष पद्धतीने विक्रांतची गोलंदाजी डॉट बॉलची सांगता होते. कल्पेश यांना बॉल संमत नाही. बॅटचा आणि चेंडूचा मात्र काही संपर्क झाला नाही, त्याच्यामुळे डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्येमध्ये एका जागेवर स्थिरावते, ती म्हणजे 27च्या घरात. जबरदस्त बॅटिंग. इनसाइड एज होती, परंतु चुकी करतो हा क्षेत्ररक्षक. सीमारेषा लगत जातो चेंडू. कणकणी चौकार. नशीब बलवत्तर आहेत या कल्पेशचं आणि दाम्पत्य संघाचं. इनसाइड एज लागून मात्र चौकार जातोय आणि धावसंख्या 4 वधारते. ती दाम्पत्य संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31च्या घरात, 31च्या घरात. लॉंग ऑफला मारला चेंडू तयार, मात्र तिथे भावेश कोणती चुकी करणार नाहीत. कल्पेशची पायरी संपुष्टात आणि आता मात्र विक्रांत आपल्या नावावर करतोय कल्पेशची जी विकेट, एक महत्वाची विकेट. आता मात्र मागच्या वेळचा जो पुरस्कार मिळाला, जो सामन्यावरचा पुरस्कार मिळाला, तो म्हणजे राहुल आता मैदानात मात्र तैनात होतोय. सुंदर असं आयोजन वादळ क्रिकेट संघ नसरापूर, भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आज आपण KTC लाईव्ह मार्फत ऑनलाईन पाहतोय मित्रांनो. सुंदर असं क्रिकेटचं मैदान जे नसरापूरकरांना लाभलंय. कधी कुणाला ते मिळत नाही, मात्र नैसर्गिक आपल्याला हे देवान दिलेली देणगी असेल आणि आपल्याला मैदाने पाहायला मिळते. आज आपल्या मैदानाच्या मित्रांना सगळीकडे चर्चा होते. सर्वजण बोलतात नाईटच्या टुर्नामेंट झाल्या पाहिजेत. बघूया येणार काल ठरवेल नाईटची टुर्नामेंट होईल की नाही ते. राहुल मैदानात, हाच राहुल ज्यांनी मागच्या मॅचचा मॅन द मॅचचा जो पुरस्कार किताब जिंकला, हाच तो राहुल ज्यांनी आपल्या संघाला खाईतून बाहेर काढलं. कवतेशी मारला फटका, एक्स्ट्रा कव्हरला माणूस तयार, परंतु 2 धाव मात्र रोखू शकत नाही. आणि तिसरा प्रयत्न आणि मात्र धाव बाद होतील. तिसरा धावेचा प्रयत्न असेल. 3 षटकांच्या सामतीने धावसंख्या झाली दामोदर संघाची 33च्या घरामध्ये. जबरदस्त सामना, खोलवर झालेला सामना बघायला मजा येईल. कारण ज्याप्रमाणे दामोदर संघाचे फलंदाजी आहे, त्याप्रमाणे कराव सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करेल. रमेश मान्यवर मात्र आपला निरोप घेताना तुम्ही उपस्थित दर्शवले त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. जाऊया मैदानाकडे. चालू असलेला सामना दामोदर वर्सेस कडाव, जबरदस्त सामना. रुपेशजी तुम्ही ग्राउंडवर व्यासपीठावर बसूनच राहायचं, जायचं नाहीये. अठरा चेंडू 34 रन्सची गरज ती म्हणजे कडाव संघाला कंपल्सरी चेसिंग असेल. त्याप्रमाणे बॅटिंग करतील कडाव संघ आणि बॉलिंग सुद्धा करतील दामोदर संघ. कडाव संघात सुद्धा फलंदाजीचा रमेश भरणा खूप आहे. कल्पेश असतील, कुशल असतील, विक्रांत असतील, भावेश असतील आणि अभि असेल. अभि देवगरे जाऊन म्हणून धन्यवाद करतो, कारण त्यांनी आपल्या आयोजनाला खूप मदत केली, त्याच्यामुळे त्यांचंही आभार मानतो. त्याला स्पीडअप करा, अजून एक मॅच खेळवायची. फायनल मॅच असेल ती तुमच्यातला जो संघ जिंकेल तो गणेगाव संघाची खेळेल. गणेगाव संघ मात्र आपलं स्थान मात्र बलकट करून बसला या वादळ क्रिकेटच्या नगरीमध्ये. जबरदस्त खेळ केला तो गणेगाव संघानं.
क्षेत्रानं सजवलंय. धामोदे संघाने एक चक्रव्यूह निर्माण केलंय करावं संघापुढे. जसं महाभारतामध्ये द्रोणाचार्यांचा चक्रव्यूह असायचा, भीष्म पितामहाचा चक्रव्यूह असायचा, तसा हा चक्रव्यूह निर्माण करतोय धामोदे संघ. आणि तो चक्रव्यूह भेदायचं या कुशल आणि कल्पेशला. त्याप्रमाणे फलंदाजी त्यांची दिसेल आपल्याला. मोक्याच्या क्षणी हा सामन्याहून ठेपलाय आणि तसंच आयोजने आता असं परतीचा प्रवास करायला लागेलच. जबरदस्त आयोजन वादळ क्रिकेट संघातर्फे. पुरवलंय का चेंडू? चल चेंडू द्यायचंय पटापट, वेळ नका करू. मैदानात मात्र कराव संघाची एक स्टायलिश जोडी म्हणावी लागेल, ती म्हणजे कल्पेश आणि कुशल. या ठिकाणी शिवशक्ती फार्म हाऊस नसरापूर प्रोप्रायटर अनिल सर विश्वकर्मा यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. आणि सरांनी आमच्या सर्व क्रिकेट प्रेमींच्या वरती प्रेम असलेले असे आवर्जून या ठिकाणी उपस्थित दिली, त्याबद्दल सर्व वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पर्व पहिले आम्ही सर्व आभारी आहोत. सरांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. धन्यवाद रमेश. पहिला चेंडू बुंद्या टाकला चेंडू आणि काय विकेट प्राप्त करतोय नितीन, ती म्हणजे कुशल याची माघारी परततोय. 0वर बाद होतोय, 0वर बाद होतोय. कुशल कराव संघाचा मेन हिटर मेन बॅट्समन मात्र माघारी परततोय. तो नितीन या गोलंदाजाने त्यांना माघारी परतवलंय. जबरदस्त बॉलिंग धामोदे संघाची. हाय व्होल्टेज गोलंदाजी म्हणावी लागेल ती धामोदे संघाची. कुशल यांची पारी मात्र संपुष्टात आणतोय तो म्हणजे नितीन. धामोदे संघ एक बारदार खेळ करतोय. एकदम इनफॉर्मातला संघ धामोदे आज वादळ क्रिकेटच्या मैदानावर आपला दबदबा आणि आपला विश्व निर्माण करतोय क्रिकेटच्या माध्यमातून. कुशल यांची पहिली मोठी विकेट मात्र नितीन यांनी प्राप्त केलेले आहेत. काय चेंडू टाकला होता, कुशलाचा समाधान आहे आणि एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात हा बाद होतोय. दुसरा चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑनला. निश्चितच धाव मिळेल परंतु मिसफील्ड झाली, जज करता आला नाही. 22चा तडाखेबंद स्ट्रोक होता आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. प्रयत्न मार्ग कमी पडले ते म्हणजे राहुल याचे. जबरदस्त रनिंग केली परंतु शेवटच्या क्षणी त्यांचे प्रयत्न कमी पडले आणि भावेशच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार खोदून काढला हा चौकार. संदीपजी भोईरे आणि त्यांचे विश्वकर्मा सर यांचं आगमन झालंय. चेंडू शॉर्ट टर्म मिडॉनच्या दिशेने मारतोय. एक धाव तिथं मिळेल. एक धाव मध्ये समाधान मानतोय हा भावेश. धाव संख्या झाली ती 5. 3 चेंडू 5 धावा. कुशल पहिल्या चेंडूवर LBW पायचीत झाला. त्याच्यानंतर भावेशने आपली जबाबदारी सांभाळली आणि आता मात्र जातोय कल्पेश सालुंके, शॉर्ट फॉर्म KP. का मोठा आहे, काय आकाश गगनचुंबी फटका आहे यो. जातोय सीमारेषा पलीकडे. काय बॅटिंग करतोय, क्लास करतोय. ज्या नावाचा दबदबा नाही कल्पेशचा तो मात्र आता क्लासिक फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्लास फटका बघायला मिळतोय. उंच पुरा हा फटका होता आणि त्याचप्रमाणे लांब सुद्धा पडला. खणखणी 6 टाकतोय. कडावचे जे सहकार्य आहेत ते मात्र खुशीचे वातावरण निर्माण झालंय. तरी कुशल बाद झाला असेल तरी पण आपल्या सहकार्यात हिंमत आहे. हा सामना एक हाती बोलवायचा असा हा कल्पेश KP
जबरदस्त बॅटिंग. इनसाइड एज आणि विकेटचं पतन होता होता राहिलं. याचे परिणाम मात्र तुम्हाला भोगावे लागतील धामोदर संघाला, कारण तुम्ही ज्या बॅट्समनचे तुम्ही कॅच सोडले, हा बॅट्समन तर बाहुबली बॅट्समन आहे. एक हाती सामना फिरवण्याची ताकद त्यांच्याकडे, आणि अशाच तुम्ही या फलंदाजी कॅच सोडलेत. परंतु येणारा काल ठरवेल तुम्ही हवी होता का ते हवी होतात. बघूया, चांगला सामना चालू आहे कडाव वर्सेस धामोदे. फटका सजवण्याच्या बेतामध्ये असलेले कल्पेश मात्र डॉट बॉलची सांगता करतोय हा नितीन, आणि बीट होतात कल्पेश. एक षटकच्या सामने धावसंख्या झाली ती 11च्या घरामध्ये. जबरदस्त सामना, प्रेक्षकांनी सामना बघायला मिळेल, सर्वांना सामना आवडेल, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांनी आजपर्यंत आपल्या नावावर जेतेपद, उपविजेतेपद, क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारले, त्यामुळे निश्चितच दोन्ही संघ तुल्यबल असतील. दोन्ही संघ एकमेकावर प्रहार करण्यास सज्ज असतील. असा हा सामना कडाव वर्सेस धामोदे आपल्या KTC लाईव्ह मार्फत आपण पाहतोय. सुंदर असं आयोजन केलंय वादळ क्रिकेट संघ नसापूर यांनी. सुंदर असं मैदान निर्माण केलंय ते नसापूरच्या काही सहकार्यांनी. आता इथे माझ्या समोर ते बसलेतच. बारा बॉल 23 धावांची गरज कडाव संघाला. परेश गोलंदाजी मार्कवर सामना करतील भावेश. एक जबरदस्त कॉम्बिनेशन, परेश भावेश. कडाव संघाचा हा बाहुबली फलंदाज, फटका बसला की बाहेरच टाकतो हा फलंदाज भावेश. सोडून दिलाय हा चेंडू. स्वेर चेंडूचा मारा, फाईट चेंडू. एक धावांची दंडात्मक कारवाई होते ती म्हणजे गोलंदाजावर, आणि धावसंख्या झाली ती 12. आता 12 चेंडू 22 धावांची गरज, ती म्हणजे कडाव संघाला. हिटर्स त्यांच्याकडे कमी नाहीये, बॅट्समनची कमी नाहीये, त्याच्यामुळे पूर्ण आशा आहे त्यांना की आपण हा सामना जिंकू शकतो, आणि तेवढीच आशा मात्र धामोदे संघांना सुद्धा असेल. फटका शोधण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, पण बीट करतोय हा परेश. मूर्ती लहान पण कीर्तिमान म्हणावं लागले परेशची. काय गोलंदाजी करतोय परेश, मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला असा हा परेश. जबरदस्त गोलंदाजी करतोय धामोदे संघाकडून, आणि पुरेपूर प्रयत्न करतोय भावेश. बॉल समजत नाही भावेशांना, बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, फली आणि चेंडूचा संबंध निर्माण होत नाही, अशी स्थिती आहे सध्या भावेशची. आणि डॉट बॉलची सांगता होते परेश कडून. जबरदस्त भावेश, परेशची गोलंदाजी भावेशच्या विरोधात. फटका स्लिप मध्ये मारला, एक रन जिथं मिळेल. धाव मात्र पूर्ण करावी लागेल ती म्हणजे भावेश आणि कल्पेशाला. एक धावाने धावसंख्या वधारेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13च्या घरात. आता मात्र समीकरण असेल ते 9 चेंडू आणि 21 रनची गरज आहे कडाव संघाला. सामना खोलवर जाणार मित्रांनो, सामने प्रत्येक सामने मात्र खोलवर गेलेले आहेत. वादळ क्रिकेट संघाचं मैदान आहे, सामने एकतर्फी होणार नाहीत, कारण हा मैदान कुणाला एकतर्फी जिंकून देत नाही. असं हे वादळ नसरकरांचं मैदान आज आपण KTC मार्फत बघतोय. पूर्ण प्रयत्न असेल कल्पेश यांचा, KP यांचा, परंतु त्याचप्रमाणे गोलंदाजी होते परेश करणं. जरा जखून ठेवले परेशाने. सुंदर गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी करतोय धामोदे संघाचा परेश. एक छोटासा खेळाडू असेल, परंतु आपली गोलंदाजी मात्र एकदा उंचावतोय. इतका सजवलाय आणि जातोय तिथे, गॅप पण मिळेल त्यांना. मिड ऑफला फटका जातोय.
काय षटकार मारलाय केपीनं, आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतोय केपी. कल्पेश सालुंकेच्या स्ट्रोक येतोय, ब्रँडेड षटकार येतोय, जबरदस्त फटका. मॅचला मात्र गवसणीचा पुरेपूर प्रयत्न असेल हा कल्पेशचा. धावसंख्या 19. शेवटचा चेंडू असेल परेश यांचा, कणकणी षटकार आला केपीच्या मार्फत. तो चेंडू सन्मान दिला, मेंडू आपला मारायला चेंडू क्षेत्रामध्ये तर तैनात आहेत, एक धाव निश्चितच मिळेल. आणि कल्पेश मात्र परत स्ट्राईक रोटर आपल्याला दिसतील. आणि जाऊया सत्कार जरा समारंभाकडे. रमेशजी, आपण सत्कार समारंभ करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी ज्यांनी आवर्जून या ठिकाणी भेट दिली, शिवशक्ती फार्म हाऊसचे मालक विद्यमान श्री अनिल सर विश्वकर्मा यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. तर मी विनंती करतो की नितीनजी बोराडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचं या ठिकाणी सन्मान देऊन स्वागत करत. नवीन नवीन सत्कार समारंभ होतोय. आता मात्र कल्पेश उद कल्पेश, केपी उद केपी, कडाव वर्सेस थांबवते. जबरदस्त मॅच. मोठा फटका मारचा प्रयत्न, परंतु धाव मात्र एकच मिळेल. दुसराचा प्रयत्न असेल परंतु माघारी परतवले. काय आपल्या संघासाठी काय योगदान देतो हा कल्पेश. आजपर्यंत त्याने आपल्या संघाला काहीतून बाहेर काढलं असा हा कल्पेश आता मात्र आपल्या संघासाठी शर्तीचे प्रयत्न करतोय. आपला संघ फायनलपर्यंत पोहोचला पाहिजे आणि या वादळ क्रिकेट संघाच्या चषकावर आपलं नाव कोरलं पाहिजे असा धावमध्ये संघ प्रयत्न करतो. आणि त्याच परीचे प्रयत्न कराव संघ सुद्धा करेल. सॅटिस्फाईड विकेट, कारण कल्पेशला माहिती आहे मी मारू शकतो. आता मात्र 4 चेंडू असतील आणि धावा पाहिजे त्या 13. मोठे फटके मारतील, 2 मोठे फटके, आपलं कमबॅक होऊ शकतं आणि या चषकावर आपलं सुंदर असं नाव करू शकता. वादळ क्रिकेट संघावर आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा जी आपण पर्व पहिले आणि हा फायनल डेचा दिवस असेल. संदीप भोईर यांचा सन्मान करतील जयवंतजी मोहिते. चला लगेच करून घ्यायचा सन्मान. रुपेशजी तुम्ही जाऊ नका, एक जरा 5 मिनिटं वेळ द्या तुम्ही. बॅट्समन अभि मात्र मैदानात. उंचपुरा फलंदाज, बाहुबली फलंदाज म्हणून आबेची ओळख आहे. आता मात्र अडचणीत सापडतोय कराव संघ. केपीची मात्र विकेट जाते आणि कल्पेश भारी पडतोय धामोदे संघाचा करावच्या केपीवर. आणि आता विकेटचं मात्र पतन. जरा खुशीचं वातावरण झालंय धामोदे संघाच्या घोटामध्ये आणि आज जरा बॅकफुटवर जातोय हा कराव संघ. सुंदर सुंदर आज सामना बघायला मिळाले. सुंदर प्रेक्षणीय सामने आपल्याला बघायला मिळाले, ते म्हणजे वादळ क्रिकेट संघाच्या या क्रीडा नगरीवर. कराव संघ आता बॅकफुटवर, कारण 3 चेंडू 13 धावांचे करत 2 मोठे फटके मॅच मध्ये इन होऊ शकता. केपी जागा भरून काढेल विशाल. विशाल हाच तो विशाल ज्याने
नासापुरच्या संघाविरुद्ध बहारदार खेळी केली, चांगले स्ट्रोक लावले, मिडऑफ असेल लॉंग ऑन असेल, या ठिकाणी त्यांनी स्ट्रोक लावले आणि आपल्या संघाला मात्र बहारदार विजय मिळून असा विशाल आता मात्र मैदानात जातोय. 3 चेंडू 13 धावांची गरज. त्यामध्ये संघाला सहकारी मात्र खुश असेल आणि खुश राहुल सुद्धा, कारण ज्याप्रमाणे फलंदाजी गोलंदाजी केले ती म्हणजे धावमध्ये संघाने, त्यामध्ये कुणी सहजपणे खुश होऊ शकतं. चला 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. कराव संघाला मॅच अजून गेलेली नाहीये. फटका फसलाय. अंपायर मध्ये डिसिजन पेंडिंग ठेवतात. आता मात्र चेकअप केलं जाईल विकेट आहे की नाही. ही रन खूप महत्वाची असेल, कारण मग 2 चेंडूवर 12 धावा येतील, कारण रन पण खूप महत्वाची असेल. ही दोन्ही संघांसाठी रन खूप महत्वाची असेल, कारण 13 धावांची गरज आहे. हा 12वा खेळाडू बघा ना, काय स्पष्टपणे बघतोय. लय चाणाक्ष तुम्ही प्रतिनिधी बसवलाय, खूप मेहनत करतो तुमच्यासाठी खरोखर. नॉट आउट. आता मात्र समीकरण बदल 2 बॉल 2 षटकांची गरज, ती म्हणजे कराव संघाला 2 चेंडू 12 धावांची गरज. जबरदस्त सामना मोक्याच्या क्षणी येऊन ठेपलाय. आता अभिला मात्र आपल्या ताकदीचा वापर करावा लागेल, पूर्णपणे वापर करावा लागेल. 2 चेंडू 12 धावा, 2 मोठे फटके, परंतु कल्पेश मात्र हा गोलंदाज पूर्ण ताकदीशी उतरलाय मैदानामध्ये आज या वादळच्या क्रीडानगरीवर. एक हाती सामने त्याने आतापर्यंत जिंकून दिलेत आणि तोच कल्पेश चा सामना केला म्हणजे अभि देवगरे. नाही आता महत्वपूर्ण फटका होता, मग अभि बीट झालेत आणि सामना पूर्णतः किशात घेतात धामोते संघाने. सहकारी मात्र खुश, पाठीराखे खुश झालेत, म्हणजे धामोते संघाचे एक प्रकारचा आनंद निर्माण झालाय. आता मात्र 1 डाव 1 चेंडू 12 धावांची गरज आणि 12 हा काय फटका क्रिकेट विश्वात निर्माण केला नाही, त्याच्यामुळे पूर्णतः हा सामना मात्र धामोते संघाने आपल्या खिशात टाकलाय. फटका सजवलाय, उत्तुंग फटका मारलाय, परंतु आता वेल पूर्णपणे गेलेले कराव संघाकडून आणि कराव संघ मात्र पराभूत होतोय. आणि विजयाचे मानकरी धामोते संघ. आज धामोते संघ फायनल केले ती म्हणजे गणेगाव संघाशी. गणेगाव संघ हा फायनलला पोहोचलेला आहे आणि कराव संघांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असेल आमच्याकडनं. चला सामन्याला पुरस्कार देतील आमचे रुपेश मोहिते. कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचंय. रुपेश मोहिते. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय कल्पेश, दामोते संघाचा कल्पेश आणि गणेगाव संघाचा संघनायक आणि दामोते संघाचा संघनायक दोघांनी टॉससाठी यायचं आहे. विनंती करतो रुपेशजी मोहिते यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. अभि देवगरे यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. अभि देवगरे. चला टॉस
नाणेफेकीचा कौल होईलच, 1 मिनिटात होईल, कारण रुपेचे तयार होत आहेत आता. गणेगाव संघाचे संगनायक आणि धामोते संघाचे संगनायक टॉस